पुन्हाच एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं। आताची या घडीची सर्वात मोठी बातमी अशी आहे की टी एक्झाम शिक्षकांना दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास, नापास झाला तर सक्तीची निवृत्ती। सोलापूर जिल्हा परिषदेने हे पत्र आता त्वरित काढणार आहेत आणि तिथं हे सर्व शिक्षण विभागाने तिथून त्यांनी माहिती दिलेली आहे की ही पेपरमध्ये जी आलेली बातमी आहे ती आपल्यास आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे। तुम्हाला पुढील बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा। बातमी सविस्तर। टी एक्झाम न्यूज। यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांनाच अभ्यास करावा लागणार आहे, त्याला कारण ठरलंय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। शालेय शिक्षण विभागानं 13 फेब्रुवारी 2013 ला आदेश काढून प्राथमिक शिक्षणाला टी बंधनकारक केली आहे। आता न्यायालयानं 13 पूर्वी नोकरीत लागलेल्या सर्व शिक्षकांना ही परीक्षा बंधनकारक केली आहे। वर्षातून एकदाच घेतली जाणारी ही परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार असल्याची दिवाळी सुट्टी शिक्षकांना अभ्यासाचे धडे गिरवायला लागणार आहेत। यामध्ये सांगायचं असं की ही परीक्षा या सत्रामध्ये पहिल्या वर्षात एक वेळ आणि त्यानंतर अजून एक वेळ, म्हणजे पूर्ण शिक्षकांना 2च वेळ परीक्षेची संधी आहे। यानंतर बातमीमध्ये सविस्तर माहिती अजून दिलेली आहे की राज्यात प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांची संख्या 87,440 आहे। या शाळांमध्ये 4,79,000 शिक्षक शिकवतात। त्यातील अंदाजे 1,49,000 शिक्षकांना टी परीक्षा द्यावी लागणार। धक्कादायक म्हणजे 53 वर्ष वय असणाऱ्या शिक्षकांना अवघ्या 2 वर्षात टी उत्तीर्ण व्हावं लागणार आहे, नाहीतर त्यांना सक्तीची निवृत्ती घ्यावी लागेल। तर ही सक्तीची निवृत्ती का आहे, तर सविस्तर माहिती पुढे। दरम्यान शिक्षकांना पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर टीची अट घातल्याने सेवाज्येष्ठ शिक्षकाऐवजी टी उत्तीर्ण असलेला ज्युनियर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहे। त्यामुळे संघटना आणि शिक्षकांकडून या निर्णयाला विरोध केला जातोय। दुसरीकडे शाळाबाह्य कामाच्या जबाबदारीने शिक्षक त्रस्त आहेत। निवडणूक आणि इतर कामाचा बोजा आहे, त्यात मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा ताण वाढण्याची तक्रार आहे। अशा टी उत्तीर्ण होण्याची जाचक आट घातल्याने शिक्षकांचा मनस्ताप आणखी वाढलाय। अशा स्थितीत किती शिक्षक ही पात्रता परीक्षा गांभीर्याने घेतात आणि पास होतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे। धन्यवाद।